हे गाईज कसे आहेत सर्व, वेलकम टू माय चॅनल पार्थवी पाटील ब्लॉग्स. तर आमच्या आजचं लग्न आहे गाईज आणि आज ओट नाहीत. तर गाईज आता आम्ही तिथेच खाती चाललोय दादाकडे. तर चला आपण तिथेच जाऊन भेटूया. आम्ही फायनली पोचलोय ग. तर गाईज आम्ही तुम्हाला सगळं इकडचा व्ह्यू दाखवतो. आंटी चाय घेऊन आले. आप्पा अण्णा काम करते. अण्णा काय बोलशील? आपल्या मयूरचा आज आता लग्न आहे, तरी सर्वांनी सहपरिवार सहकुटुंब यावे. अजून काय? आणि खूप मजा करायची, धमाल करायची, खूप मस्ती करायची आणि रितेश काकाला पण मारायचं. आणि तो दारू पिणार आहे रितेश गाईज शिवशू हायकर गाईज ही नवरदेवाची आई हायकर आंटी. गाईज इथं बघू शकतो मी. आणि सकाळी सकाळी टेस्ट करताना गुड, आय लाईक इट. गुड एक नंबर आहे. मी आला मेहंदी काढायला दीदीची. नव्या मेहंदी दाखव तुझी. तर गाईज आता आमची मेहंदी चालू आहे. इथपासून काढू ना. मेहंदी चालू आहे. तर माझी पण मेहंदी चालू आहे. ऑलरेडी माझी इतकी कंप्लीट झाली आहे आणि अजून गाईज आम्ही तुम्हाला नंतर भेटतो मेहंदी झाल्यावरच. बाय. A few moments later. वटना डोलते ते वाजती व विशाल वर म्या घरी आई लेकाचा सोना. वटना डोलते ते वाजती व किशोर वर म्या घरी आई लेकाचा सोना. वटना डोलते ते वाजती व संजय वर म्या घरी आई लेकाचा सोना. वटना डोलते ते वाजती व अनिल वर म्या घरी आई लेकाचा सोना. पाऊ मटन नको. वटना करायाला गणपती रे गणपती रे वटना करायाला मोठा दे अन्नाच्या दाडाला मशी किती पाच वाजता ते आवाज
the next day. हे गाईज वेलकम टू माय चॅनल पार्थे पाटील ब्लॉग्स. तर आज आहे हालत आणि आता चाललो आम्ही सगळी मांडवात. तो फिर चलो तिथेच भेटूया आपण. अनुष्का पण रेडी झालेली आहे. फायनली आम्ही आलो आहे खाली. तर चला आपण बाहेर जाऊया आणि बघूया हलत लावायला. चला हॅलो. इथं तुम्ही बघू शकता अन्ना. गाईज इथं नाश्ता चालू आहे. आमची मम्मी सुक्कट देते. सुक्कट होळीची हळद आहे. सर्वांनी या, नक्की या. संध्याकाळी मांडवाला या. तुम्ही काय बोलशील? आज आमच्या मुलीच्या हळदीला या सर्वांना. नाही शिव तू काय बोलशील? दादा बोल. अजून काय? जेवायला या सगळ्यांनी मटणाशी आमच्या मुलीच्या हळदीला. आणि तुम्ही काय बोलशील? बोला काहीतरी. कियान ओय हाय. काय बोलशील? काय बोलशील? एन्जॉय करणार आहे. काय बोलशील? ओके ओके. काही सुकट काही तिथे वडे चालू आहेत. तुम्ही काय बोलशी वहिनी? बोला काहीतरी. बोला काहीतरी. वडा बांधा मग. आणि तुम्ही काय बोलशील? काम आहे आम्हाला. आणि तुम्ही काय बोलशील? मदत करायला या. आई तुम्ही गाईज या वडे खायला. लग्नाला या सर्वांनी. मला पण या वडे खायला या. हा. गाईज आणि इथे वडे भरतात. आंटी इथं बघा. नल्या करा असा करा म्हणजे ना मम्मी या ठेव या गाईज आता आम्ही चाललो उष्टी आलो घेऊन. हॅलो. गाईज सगळ्यांनाच मागवते. घसरते इथं. घसरगुंडी आहे. आमच्या पाठीमागे जायची. गोऱ्याशी म्हणतात. सगळे गोऱ्याशी. अरे गोरी होशी मम्मी. काय गाईज आमची मम्मी गोरी होईल. तुम्हाला बोटे देव दाखवते. चला शेवाबाई या मला एकदा बसायला शिकवत कल्पना ताई चला या बोला बसायला.
मुलीचा कुलसुमीचा गोंधळ रमत चालला. गोंधळ म्हणजे कसा केला तर गोंधळ, राहिला तर अख्ख्या घरादारामध्ये गोंधळ, संसार परपंचामध्ये गोंधळ, जिथं जाईन तिथं गोंधळ आहे का नाही. दीड भावंडामध्ये, सासू सोनामध्ये, नवरा बायकोमध्ये, बहीण भावंडामध्ये हा गोंधळ भाविक भक्ताने आपल्या घराचा गोंधळ बाहेर मांडलेला आहे. माणिक मध्ये चौपारला अमृताचा घाट ठेवलाय. दिवटीवरती 5 भक्ता मागची गोंधळ गिरा पिराटली गाव गोंधळ व्हा. हा गोंधळ पहिला होता स्वर्गीय लोकांमध्ये. शंकर पार्वती मनामध्ये विचार केला, हा तो गोंधळ मानवमध्ये तर लावला तो कोणीच्या कुलसुमीचा काय तर उत्तर होईल म्हणून देऊचे तुकाराम महाराज पंढरपुरामध्ये गेले. दगडचा टाळ केला, गळ्यामध्ये विना घेतला आणि तोच गोंधळ पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठी कसा केला. नंतर तो गोंधळ आपल्या मानव देशामध्ये कसा आला. म्हणून म्हणतात की मुला मुलीच्या लग्नात पहिला आणि शेवटचा गोंधळ केला जातो. मग तुकाराम महाराजांनी पंढरपुरामध्ये देवाणी केलेले तरी पण ह्या गोंधळासाठी गावची गावदेवी आई मोरवाई माता आणि पांजेची अक्का देवी भवानी माता ह्या गोंधळाकडे गोंधळ कशी आली आणि या भवानी मातेचा आणि अक्का देवीचा गोंधळ काकडचा गोंधळ कसा वाजवला. काकडा बाजला नाही गोंधळ मांडला, काकड पाजळला गोंधळ गाईला, काकड पाजळला गोंधळ गाईला, काकड पाजळ नाही तुळजापुरात, तुळजापुरात आई तुळजापुरात, तुळजापुरात अंबाबाईच्या मंदिरात, अंबाबाईच्या मंदिरात काकडा. तर गाईज हे माझे ब्रदर्स, लिटिल ब्रदर्स. हाय स्नितिक आणि हा हर्ष. हाय करा. हाय कर, हाय कर. गाईज कोणाला मलाई पाहिजे असेल तर ये भैयाला टॅग करा. जाम कमी देत आहे. आवरीची दिली. तसं नको सांगू रे बाबा. फक्त माझं नाव सांगा भैया, जास्त देईल. देईल बाबा, जास्ती देईल. नक्की ना? नक्की, आपलीच बारकी आहे, देईल जास्ती. चालेल. गाईस नकली चैन आहे, नकली. ए, नकली आहे, नकली. बाय बाय. नकली आहे. जाऊ दे, चला. बाय 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 बाय. गाईज ही आमच्या आत्याचा. आता काय बोलशील? काय नाही बोलत. आता तू काय बोलशील? काट काय. आता तू काय बोलशील? मग काय. आणि हिंडल दिदी 11वीला आहे. मग काय 11वीला आहे. जा ही एक कत्या. हा अंकल बोला, काय बोलशील? बोला काहीतरी. स्टोरी लिवा लिवा.